हाय हॅलो फ्रेंड्स. सो आज आपण अळूचं फतफतं बनवणार आहोत. ते आपल्या गावावरून आलेले आहेत अळू. तर सुरुवातीचेच अळू आहेत त्यामुळे ते बारीक आहेत आणि कवळे आहेत. तर वेळ न घालवता अळूचं फतफतं कसं करायचं ही रेसिपी आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. सो ही रेसिपी मी आमच्या मम्मींकडनं म्हणजे ह्यांच्या मम्मींकडनं शिकले होते. ती रेसिपी तुम्हाला शेअर करायची होती कारण ती मला खूपच आवडते अळूचं फतफतं पहिल्यापासूनच. ती टेस्टला आणखी खूपच सुंदर कशी लागेल तर ती रेसिपी तुम्हाला मी शेअर करणार आहे. तर नक्की पूर्ण हा व्हिडिओ बघा आणि लाईक आणि कमेंट नक्की करा. सो मी 1 ग्लास पाणी घातलं आहे. बघते तर थोडंसं मीठ घालते, काहीतरी नावापुरती आपलं मीठ, कारण जेव्हा करू आपण फतफतं तेव्हा व्यवस्थित मीठ घालेन. तर आता मी मक्यापुरती आणि आपले चणे आणि शेंगदाणे घातले. पावटे घरात नसल्यामुळे मी घातले नाही. सो मी आता ह्याच्या 3 ते 4 शिट्या करून घेणार आहे व्यवस्थित. आणि नंतरला आपली अळूची पानं मी स्वच्छ धुवून घेते आणि ते चिरून घेऊन डायरेक्ट आपण कुकरला लावू ती पण. तर ह्याच्या 3 ते 4 शिट्या करून घेणार आहे मी. सो गॅस ऑन केला आहे, कुकर ठेवला आहे मी. 3 ते 4 शिट्या करून घेणार आहे, मका व्यवस्थित शिजू देत म्हणून. सो आता वेट करूया 3 ते 4 शिट्यांचा. सो ही आपली गावावरून आणलेली अळूची पानं आहेत. तर पहिलीच कोंब आलेली पानं आहेत, ते लहान आहेत. जशी होती तशी यांच्या मम्मी घेऊन आल्या. तर देठावरनं तुम्हाला कळून येईल खूपच लहान पानं कापली होती. तर माहिती आहे की आम्हा लोकांना अळूचं फतफतं खूप आवडतं. तर त्यामुळे लवकर घरी यायचं होतं तर एवढे दिवस नाही राहता आलं. तर त्यांनी जशी होती तशी पानं घेऊन आले. लहान होती पण ती घेऊन आले. तर मी आज ते शेअर करणार आहे की तुम्हासाठी की अळूचं फतफतं आम्ही कसं गावी करतो. तर तीच रेसिपी तुम्हाला दाखवायची होती आणि शेअर करते. तो आपण 4 शिट्या करून घेतल्यात. मी आता गॅस बंद करते. सो मी आता ह्याचं वाटण करणार आहे. तर आता तुम्ही म्हणाल वाटण कोणी काढत नाही, पण वाटपाचं जर तुम्ही करून खाणार असाल तर खूप सुंदर वाटतं. वाटप म्हणजे आपलं नॉर्मली खोबरं भाजायचं नाही आपण. हे कवळं आपण किसलेलं नारळ आहे तो त्याचंच आपण 30 तासात मिक्सरला लावणार आहे. जसं मच्छीला आपण काढतो तसाच प्रकारमध्ये. तर आपण थोडंसं मी खोबरं घेणार आहे. 2 मिरच्या घेतल्या आहेत, आलं आणि ह्या 5 पाकळ्या लसणीच्या आहेत आणि कांदा आपला फोडणीला आहे. सो कढीपत्ता नाही आहे त्यामुळे मी वापरला नाही आहे. तर हे सगळं जिन्नस आपण आता वाटून घेणार आहे. आलं, लसूण, मिरची आणि खोबरं. सो हे वाटण मी आता वाटून घेते आणि कांदा आपला फोडणीला आहे. तो खूप सुंदर वाटते. ही वेगळी रेसिपी आहे थोडी. आमच्या मम्मीने ह्यांच्या सांगितली होती मला कशी करायची. त्याच पद्धतीने मी करणार आहे. तर तुम्हाला खरंच आवडलं असेल तर मला नक्की लाईक अँड शेअर नक्की करा. सो मी तुम्हाला ही माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवते. सो मी आता कुकर ओपन केलं आहे आपला. तर मस्त मका चणे आपले शिजलेत. सो मी आता काढून घेते वेगळ्या टोपामध्ये. आणि आपली ही अळूची पानं थोडं खाज आहे कारण कवळी पानं आहेत त्यामुळे मी आता ही बारीक चिरून कुकरला लावून घेणार आहे. ओके. सो मी आता अळू चिरून घेतलं आहे. बारीक नाही चिरलं आहे कारण की हे मी मिक्सरला ग्राइंड करणार आहे. तर तुम्ही बारीकही चिरू शकता जर मिक्सरला ग्राइंड न करणार असाल तर. पण ग्राइंड केला तर खूप सुंदर वाटते. अळू कळणारही नाही तुम्हाला. टेस्टला खूप सुंदर टेस्ट येते. सो आणि हे आपले फणसाचे हटोळे आहेत. ते फणसाचे गरे आणले होते गावावरून. फणस आला होता तर त्याचे मी हटोळ्या ठेवल्या होत्या जपून. आपले कोकणी माणूस अळू आणि हटोळ्या याचं ही एक कॉम्बिनेशन आहे. जुनी लोक खूप काही नसायचं तर आपले हटोळ्या जपून ठेवायच्या आणि ते अळूचं जेव्हा फतफतं बनवायचे तेव्हा त्यामध्ये त्याच बिया असायच्या. आता तरी कडधान्य आहेत शक्यतो तरी, तर जुन्यातले लोक जास्त करून हटोळ्या वापरायच्या.
सो मी आता गॅस ऑन केला आहे, बघताय तोच कुकर आहे. तर मी आता अळूची पानं आपली चिरलेली यामध्ये घालून घेते आणि ह्याच्या एक 5-7 शिट्या चांगल्या करून घेणार आहे, कारण मऊ व्हायला पाहिजे आपले. तर 5 ते 6 शिट्या खूप आहेत. ठीक आहे. तर मी इथे पानं आणि आपल्या हटोळ्या घालून घेतल्यात. त्यामुळे कुकर जेव्हा मके आपले बॉईल केले तेव्हा मी विसरले होते, तर आता मी त्याच्यासोबतच बॉईल करून घेते आहे. तर आता पाणी घालून घेते त्यामध्ये, जास्त असं नाही पण 1-1.5 ग्लास पाणी घालून घेते. सो कुकर लावून घेतला आहे मी. आता त्याच्या 5 ते 6 शिट्या मी काढून घेणार आहे. सो मी इथे ते जसं तुम्हाला ताटामध्ये दाखवलं होतं, खोबरं, किसलेलं खोबरं, आलं, लसूण आणि 2 मिरच्या घेतल्या आहेत. आता हे वाटण मी वाटून घेते आणि आपल्या इथे कुकरच्या शिट्या होत आहेत. ही 3री शिटी आहे, अजून 3 शिट्या करून घेते आहे मी. तर हे मिक्सरचं आपलं लावून घेते. सो छान आपलं वाटून घेतलं आहे मी बारीक. आपले 6 शिट्या करून घेतल्या आहेत. मी गॅस बंद करणार आहे. मी गॅस बंद करून घेतलाय. सो आपले 6 शिट्या झाल्यात. सो बघताय आपलं अळू मस्तपैकी वातळ झालेलं आहे, हवं तसं. सो मी ह्या हटोळ्या आता बाजूला काढून घेणार आहे. मिक्सर ग्राइंड करायचं आहे मला अळू फक्त. तर हटोळ्या बाजूला घेते आणि ह्या मिक्सरला आता मी ग्राइंड करून घेते. ठीक आहे. सो आमच्या इथे बघा खूपच छान पाऊस चालू आहे. दाखवते, काळे ढग मस्त आलेत. तर 2 दिवसापासून थोडा आहे, रिमझिम पाऊस चालू आहे व्यवस्थित, काही असं वाटत नाही आहे. छान असं रान पण रुजून आलं आमच्या इथे. सो हा कोणता प्लेस असेल तो प्लीज मला कमेंट करून पास करा. चला तर रेसिपी स्टार्ट करू. सो मी मिक्सरला आपला अळू ग्राइंड करून घेतलं आहे, बारीक पेस्ट अशी. आणि तोच कुकर मी घेतला आहे फोडणीसाठी आता आपल्या. तर मी हटोळ्या बाजूला काढल्यात आणि हा आता आपला चिरलेला कांदा फोडणीसाठी वापरणार आहे. पण मी फोडणी बघायला गेलात तर सांगते तुम्हाला, मी तुपाची फोडणी करणार आहे. खूप टेस्टला प्रतिम येते. तर तुम्ही तेलाची न करता शक्य होईल तर तुम्ही अळूला तुपाची फोडणी घालून बघा, खूप टेस्टला खूप फरक पडतो. सो तूप घातलं आहे, चिरलेला कांदा आपला फोडणीला. लसूणही घालू शकता, पण मी लसूण आपण खोबरं आणि मिरचीचं जे वाटण केलं त्याच्यामध्ये मी आलं आणि लसूण घातलं, त्यामुळे फोडणीला मी वापरत नाही आहे आता. तर कांदा घालते. हाय पूजा. हाय. काय करते? पावसात आहे. काय नाही. पावसाची मजा घेते. हो. आणि काय खाते? कॉर्न. आमच्याकडे पाऊस बघा, आत्ताच तुम्हाला दाखवलं होतं, असं रिमझिम पाऊस चालू आहे. खूप छान वाटतंय वातावरण, म्हणजे एकदम मस्तच थंडगार. ती पण मजा घेते, कॉर्न खाते. बाय कर. बाय. सो मी आता थोडासा मसाला घालते, आपला घरगुती मालवणी मसाला. कारण 2 मिरच्या ऑलरेडी घातल्या आहेत, तर मी थोडासा कलरसाठी आपला मसाला घालून घेते. आणि जी आपली प्युरी आहे अळूची, ती घालून घेते. छान त्याचे ढवळून घेऊया. वाटलेलं वाटण घालून घेते. आणि त्याचबरोबर आता हे आपले जे कॉर्न आणि मका आणि चणा आणि आपले शेंगदाणे हटोळ्या, ते आता मी एकजीव सगळं त्याच्यामध्ये मिक्स करते. व्यवस्थित मी आता पाणी घालून धुवून घेते. ते दाखवता येणार नाही कारण की एका हातात माझा फोन आहे.
खूप टेस्ट खूप सुंदर वाटते. मलाही खूप पद्धत आवडते यांच्या मम्मीची. मी लग्न झाल्यानंतर अळू शिकले होते आणि त्यांनी एकदा बनवलेलं तर मला ते खूपच आवडलं होतं टेस्टला. तर उभं राहून आम्ही मग त्या दिवशी उभं राहून बघितलं की कसं करतात त्या. सो मी आता मीठ घातलं आहे चवीनुसार आपल्या. तर बघताय तुम्ही एवढी कंडिन्सी आपली पातळ झालेली आहे व्यवस्थित. तर हिला कड येऊ देत छानपैकी. आणि मी थोडंसं आता घरगुती आपलं दही आहे ते मी थोडं मिक्सरला लावून घेणार आहे. त्याची टेस्ट आणखीन वाढवते. तर तुम्ही खाल अशा पद्धतीमध्ये करून तर तुम्हाला खरोखरच खूप आवडेल. आणि मला नक्की कमेंट करून सांगा कसं झालं आहे ते करून. सो मी 4 ते 5 चमचे छोटे दही घेतलं आहे या मापाचे. तर मी आता हे मिक्सरला ग्राइंड करून त्यामध्ये घालून घेते. ग्राइंड केलं आहे दही आपलं ते घालून घेते. हे घरचंच दही होतं माझं. जसं फ्रेश क्रीम पालक पनीरला यूज केली जाते तसंच. बघते स्वतःला एक कड येऊ दे छान. आम्ही हाय फ्लेम केली आहे. तर हाय फ्लेमवरती छान कड घेणार आहे आणि मग बारीक करून घेईन. तर आजचा आमचा मेनू आहे. पावसाचे दिवस आहे आणि स्पेशल आज अळू मिळालं आहे. तर आजचा मेनू आम्ही हाच ठरवला की अळू आणि भात आणि पापड बस. तर बघताय कडाला आहे. सो बारीक करून घेते. ऑलरेडी सगळं बॉईल झालेलंच आहे. तर बारीक गॅसवरती छान मुरून आहे. सो मी आपले गावचे कोकम आहेत ते 2 ते 3 घालून घेते. कारण थोडं खाज आहे जास्त नाही पण जरासं आहे. पण अळूमध्ये कोकमं घालावीच. टेस्टला थोडे आंबटगोड छान वाटतात तिखट जरा. सो मी घालते 1 आणि 2. तर पूजा आली आहे आणि पूजामध्ये मम्मा अळूचा वास खूप सुंदर येतोय. तर ती वास काढत आली आहे इथे. कसं झालंय का वास म्हणते मस्त येतोय वास. तर तिला आता भूक लागली आहे. तर तिचं जेवणाचं ताट मी रेडी केलं इथे. तिला भूक लागते. तर मी आता आपल्या बघताय छानपैकी मस्त कड आलाय बारीक गॅसवरतीच. सो मी आता बंद करते आणि तिला जेवायला वाढते आणि तिलाच विचारते कसं झालं आहे आपला आजचा मेनू. सो पूजाला लागली भूक होती म्हणाल्याप्रमाणे. तर ती जेवायला बसली आहे. बघताय पापड अळू आणि बाहेर चालू आहे आमच्या इथे पाऊस. तर पूजा सांग कसं झालं आहे अळूचं आपलं फतफताव. एकदम मस्त टेस्ट आली आहे छान. तर जरा नाक मुरडत होती जेव्हा तिने तूप असा शब्द ऐकला माझा बोलताना. पण तिला आता कळालं की त्या तुपाची टेस्ट काय आहे. तर बघताय तुम्ही आपल्या कोकणी माणसांना जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय. चला तर मग.